भिवंडीत श्रमजीवी संघटनेच्या वतीने वज्रेश्वरी ते गणेशपुरी तिरंगा यात्रा पार पडली। विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी बांधव पारंपरिक वेशात सहभागी झाले। यावेळी एबीपी न्यूज एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर देखील उपस्थित होते। त्यांनी लेझिम पथकासोबत ठेका धरला। त्यांच्या सहभागामुळे उपस्थितांमध्ये वेगळा उत्साह पाहिला। 1982 पासून सुरू असलेल्या यात्रेतनं आदिवासींच्या ध्वजारोहणाचा अधिकाराचा संघर्ष अधोरेखित झाला। मात्र आजही अनेक पाड्यांवर मूलभूत सुविधा नाहीत अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली। संख्येनं इथं सगळेजण जमलेले आहेत। मी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गेलेलो आहे, राहिलेलो आहे, देशामध्ये अनेक ठिकाणी राहिलेलो आहे, पण स्वातंत्र्याच्या दिवशी हा उत्साह, हा जल्लोष मी माझ्या आयुष्यात पाहिलेला नाही। संघटनेच्या वतीने स्वातंत्र्याचा जल्लोष जो आहे तो मोठ्या आनंदात या ठिकाणी साजरा केला जातो। आपण जर पाहिलं तर वज्रेश्वरी परिसरातून गणेशपुरी उपवन या परिसरात मोठ्या आनंदात या ठिकाणी गाजावाजा करत बँजोच्या तालावरती असेल किंवा ढोलकीच्या तालावरती असेल आपलं तारपा नृत्य करत या ठिकाणी सर्व समाज बांधव जो आहे तो मोठ्या पद्धतीने या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत असतो। स्वातंत्र्याचा आनंद जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातो। आज 3 पिढ्या, माझ्या बरोबरीची पिढी, त्याच्यानंतरची पिढी, त्यानंतरची तरुण पिढी आणि मुलंसुद्धा या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवात सहभागी आहेत। आणि स्वातंत्र्याची शपथ खरी की जोपर्यंत प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत स्वातंत्र्याची लढाई सुरू राहील। आणि यासाठी आज एबीपी माझाचे संपादक माननीय राजीव खांडेकर या मिरवणुकीमध्ये स्वतः चालत आहेत आणि हा एक स्वातंत्र्याचा अनोखा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।